देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 8 ते 9% लोकसंख्या ही आदिवासींची असून या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींनाच आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येते। जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे। अनिल भांगले यांनी गेल्या 10 वर्षात आदिवासींचे खून, आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे 76,899 गुन्हे घडले असल्याचं यावेळी सांगितलं। विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली ही प्रकरणं असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झालेच नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू असंही भांगले यांनी सांगितलं। जे पूर्वापार जंगलांमध्ये राहत आले आहेत ते येथील मूळ निवासी आहेत। आदिवासींनी कधीच जंगलांवर अतिक्रमण केलं नाही, उलट भांडवलदार जंगलांमध्ये घुसखोरी करत आहेत। जंगल हे आमचं घर आहे। जे लोक काही कामासाठी वनात राहतात ते वनवासी होतात, परंतु आमचा जन्म वनात झालाय, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये। आम्ही या देशातील आदिम रहिवासी आहोत असं सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दास विरोध केला। आणि हे मूळ वनवासात राहतात, वनात राहतात, म्हणून याला वनात राहणारे कायदे बदलले गेलेले आहेत, त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे। आम्ही इतर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे, पण मुळात वनवासी नाही, हा वनातच पैदा झालेला आहे, वनातच जन्म झालेला आहे। आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात ते वनवासी आहेत, ते आमच्या वनामध्ये राहायला आलेले ते वनवासी आहेत। ते आम्ही आदिवासी बांधव वनवासी नाही आहेत, म्हणून आदिवासी बांधवांच्या याच्यासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे। आणि सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहे। त्याच्यामुळं आम्हाला हा असा गोंडस नाव दिलं आहे वनवासी, पण वनवासी नाही आम्ही, पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे, म्हणून आम्ही गुलाल आंदोलन छेडणार आहोत। आणि सर्व भारत देशातील सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व गावाखेड्यातील, माझ्या ठाणे जिल्ह्यातील असू द्या, या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच काय सांगणं आहे की आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करा। आपल्या मुलाबाळांना एज्युकेशन आणि शिक्षण, आरोग्य चांगले भेटले पाहिजे, लाईट, रस्ते चांगले झाले पाहिजेत। आज आपण एवढा लढा देऊनसुद्धा मुळातून आपण हक्कापासून वंचित आहे, म्हणून माझा हा इशारा आहे। सर्व माझ्या पक्षीय नेते श्रेष्ठींना वरती BJP सरकार असू द्या या इतर कोणाची सरकार आली तरी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी न्याय हक्कासाठी लढणार। ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी पथकानं ठाणे लोकसभा निवडणूक 2024च्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अवैध अग्निशस्त्र साठ्यासह अटक केली आहे। या आरोपीचं नाव शंभू सुरेश महतो, वय वर्ष 35, राहणार टागोर नगर विक्रोळी असं असून त्याला ठाणे पश्चिम येथे शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी येण्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले। पोलिसांनी शंभू महतोच्या ताब्यातून 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतूस असा एकूण 3,40,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय। त्याच्यावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई साध्य करण्यात आली। पोलिसांचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शांततेत अडथळा आणणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरलाय। लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो, वय वर्ष 35, हा आता राहतो विक्रोळीचा पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल,
2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील श्री पंसू सेवा प्रतिष्ठान ज्ञानदान कर्म म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ विशेष हनुमान जन्मोत्सव दिवशी चाललेल्या 23 एप्रिल या विश्व दिनाचं औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुकऐवजी बुक पुस्तकं देण्यात आली। ठाण्याचे महाराज डॉक्टर संजीव नाईक यांनीही यावेळी हनुमानाचं दर्शन घेऊन भावे पूजा केली। यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता जावे संसदेकडे अशा त्यांना शुभेच्छा दिल्या। तर युवासेनेचे नेते हेमंत पामनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडाऱ्याचं वाटप केलं। कोपरीतील श्री पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली 44 वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात। आज पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागर संगीत पूजा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद भंडारा, सायंकाळी श्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली। कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली। ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला। जय श्रीराम। आज ठाण्यामध्ये कोपरी परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते आणि मला आनंद आहे की जसं 500 वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं आगमन अयोध्येत झालं, त्याच्या पाठोपाठ सेवक सेवादार आणि रामाचे भक्त बरेच आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणारे, त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणारे हे हनुमानांचं आज जयंती आहे। मी हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ठाणेवासियांना सुख समृद्धी देव, ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना। जय श्रीराम, जय हनुमान। होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल फ्रेडरिक हानेमन यांचा 269वा जन्मदिवस मिनिस्ट्री ऑफ आयुष ऑफ इंडियाद्वारा जागतिक होमिओपॅथी दिवस 10 आणि 11 एप्रिल रोजी यशोभूमी द्वारका नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत साजरा झाला। ठाणे जिल्हा भिवंडी येथील साई होमिओपॅथिक कॉलेजचे माननीय चेअरमॅन डॉक्टर सुधीर म्हात्रे आणि प्रोफेसर डॉक्टर सतीश मस्के यांच्या सहकार्यानं साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावेळी हजेरी लावली। या 2 दिवसीय सेमिनारमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात बरीच भर पडली। सोबतच तज्ज्ञ डॉक्टर आणि दिग्गजांच्या अमूल्य मार्गदर्शनही लाभलं। माननीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर देसाई, उपप्राचार्य डॉक्टर नीलम कुलकर्णी आणि डॉक्टर करुणा लोंढे तसंच इतर कर्मचाऱ्यांचं विशेष सहकार्यही लाभलं। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून नावाजलेल्या डॉक्टर विल्यमर स्वॅप होमिओपॅथी औषध निर्माण कंपनीला यावेळी भेट देण्यात आली। फार्मसी प्रोफेसर डॉक्टर जॅफर सर यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन यावेळी लाभलं। तसंच डॉक्टर सतीश मस्के यांचा मागील वर्षी जर्मनी येथील सेमिनारच्या अनुभवाचा येथे विशेष उपयोग झाला। तसंच डॉक्टर सतीश मस्के यांनी 2020-21 मध्ये कोविड काळात समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल होमिओ कोविड हिरो असा आव्हाड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। अशा प्रकारे भिवंडी येथील साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि ज्ञानदायी भेट ठरली।